वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याला फेरे मारले 7. वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याला फेरे मारले 7. हे बघा वटपौर्णिमा स्पेशल छान अशी इकडे मेहंदी काढली आहे. इथं वट सावित्री असं नाव दिलंय आणि बघा हे वटाचं झाड काढलंय. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर आहे आज वटपौर्णिमा. तर आज माझ्या सर्व जे यूट्यूब फॅमिलीमधल्या महिला आहेत त्यांना वटपौर्णिमेच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. तर ही वटपौर्णिमा जी असते तर ती जे आपले पती असतात तर त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी केली जाते. तर तसंच बिंग सौभाग्यवती मी आणि ताई आम्ही देखील ही पूजा करणार आहोत. सो गाईज आज काय खाल्लं पाहिजे, आम्ही कशी पूजा करतोय बघत राहा. स्टे ट्यून. इकडे रताळी धुतली गेली आहे, आता ती लावायची आहे कुकरमध्ये. या ठिकाणी खिचडीची तयारी चालू आहे आणि आज वटपौर्णिमा स्पेशल आम्ही काहीतरी बनवत आहोत, बघत राहा. या ठिकाणी रताळी जी आहे ती स्वच्छ धुवून सालून कापून ठेवली आहे. या ठिकाणी ऑलमोस्ट खिचडी होत आहे आणि हे बघा हे आम्ही मस्त आई बनवतोय रताळी वाफवून मस्त गावठी तुपामध्ये. आई साखर नंतर टाकायची ना, शेवटी साखर टाकायची. बघा इथं मस्त शिजायला थोडंसं दूध घातलं याला रताळी आणि असं केलं तर खूपच छान लागतं. तर आज मस्त वटपौर्णिमेचं मस्त छान सकाळची मॉर्निंग झालेली, मस्त छान वातावरण, घरात क्लिनिंग वगैरे सगळी झाली. आता आम्ही मस्त असं गुळांबा बनवतोय वटपौर्णिमा स्पेशल. तर त्याच्यासाठी आंबे उकडून घेतले आणि तर चांगलं आता ह्याच्यातनं पूर्णाच्या चाळणीतनं स्मॅश करून घेतोय. त्यानंतर ह्याच्यामध्ये गुळ किसून टाकायचा आहे मस्त छान. सो बघत राहा तुम्ही. छान असा या ठिकाणी गुळ आंबा बनवलाय, मस्त छान त्यात गुळ मिक्स केला आणि परत चाळणीतनं एकदा त्याला एकजीव केलं. आणि बघा हा मस्त फ्रीजमध्ये आता स्टोअर करून ठेवायचा आणि अप टू आपण 15 दिवस ते 1 मंथ आपण खाऊ शकतो. छान झाला आहे. चला आता पूजेचं आवरूया. ताई मस्त आता वेपर्स तळत आहे. सो मग प्रज्ञाताई पहिली वटपौर्णिमा खूप छान आमच्या ताई आज मस्त सजणार आहे. गाईज स्टे ट्यून. बघत राहा. इकडे पप्पाई पण कट केले. या ठिकाणी आता आम्ही पूजेचं ताट सगळं सामान भरतोय मस्त छान. काय काय लागतं सामान तर महत्वाचं तर आज हेच असतं पूजेचं सामान. बघा इकडं मस्त आता ताट बनवून झाले, फक्त ह्याच्यामध्ये गहू ठेवायचे राहिले, जाताना ते खाली टाकून घेऊ. सो आता आम्ही चाललोय पूजेसाठी. लुक दाखवतोच तुम्हाला आता. सो हा बघा मस्त छान असा लुक आणि ताई पण येत आहे. सो आम्ही आलो आहोत इकडे आडव्या फाट्याकडे. मस्त असं इकडे वडाचं झाड आहे, त्याची पूजा करायला. मस्त असं इथं मोठं असं वडाचं झाड आहे. पूजा झालेली आहे भरपूर लोकांची, आम्ही पण करतोय. आणि हां हे बघा आमच्या ताईंची पहिली वटपौर्णिमा आणि त्यांनीही छान असा लुक केलाय. वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
तर थोडक्यात मी इथं तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती सांगते. नेहमीच मी व्हिडिओमध्ये जे घडत असतं त्याबद्दल बोलत असते, पण मला आज असं वाटतं आहे की हा जो सण आहे वटपौर्णिमेचा त्याबद्दल पण थोडंसं बोललं पाहिजे. या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे असे मानले जाते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि निष्ठेच्या बळावर यमराजाकडून आपले जे पती आहे त्यांचा प्राण परत मिळवला. त्यामुळे वटपौर्णिमा हा सण प्रेम, विश्वास, समर्पण आणि दृढ नात्याचे प्रतीक मानले जाते. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणून महिला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. आजच्या काळात वटपौर्णिमा हा सण केवळ परंपरा जपण्याचा नाही, तर पती पत्नीमधील परस्पर आदर, विश्वास आणि प्रेम साजरे करण्याचा दिवस म्हणूनही पाहिला जातो. तर माझ्याकडनं तर मी अगोदर पण सर्व यूट्यूब फॅमिलीच्या महिलांना, ताईंना शुभेच्छा दिल्या, तरी पण पुनश्च एकदा वटपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. तर असा सर्वांनाच प्रश्न पडतो, जो की मला देखील पडलेला, की वडाच्याच झाडाची का पूजा करतात. तर याच्या मागचं कारण असं आहे की वडाचं झाड जे आहे ते दीर्घ आयुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि अखंड जीवनाचे प्रतीक आहे. त्यामुळे सतत त्याच्या मुळी वाढत राहतात. म्हणून हे झाड मजबूत नात्यांचे आणि अखंड संसाराचे प्रतीक आहे. म्हणून या झाडाची पूजा केली जाते. खरं तर आजच्या या आधुनिक काळात या सणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. पूर्वी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत असत, परंतु आज पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि सुख संसारासाठी प्रार्थना करणे हीच खरी भावना आहे. म्हणूनच तर आज आमच्या घरी मी आणि ताईंनीच नाही, तर आहो आणि दादांनी देखील आमच्यासाठी उपवास केला होता. परंतु आज पती पत्नी दोघांमध्ये एकमेकांसाठी, आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करणे ही खरी भावना आहे त्यामागची. आम्ही चौघांनी देखील इथे हा फास्ट केला होता. म्हणून वटपौर्णिमा हा केवळ परंपरेचा नाही, तर नात्यांमधील विश्वासाचा देखील सण आहे. आणि हे बघा, खरं तर म्हणजे 7 जन्म हा नवरा मिळावा दीर्घ आयुष्यासाठी इथं जे दोऱ्याने आहे तर 7 फेरे मारले जातात. खरं तर आमच्या प्रज्ञाताईंची ही पहिलीच वटपौर्णिमा आणि मला पण इतकं काही नाही माहिती, पण मी त्यांना सांगितलं. आईंना तर सुट्टी नव्हती, मग ही रिस्पॉन्सिबिलिटी पण होती. आम्ही पण मस्त छान वेल सेलिब्रेट केलेलं आहे, जे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघतच आहात. खरं तर प्रत्येक सणामागे एक सुंदर असा संदेश जो आहे तो दडलेला असतो असं मला वाटतं. जे आपल्या पूर्वजांनी मस्त सण केलेले आहेत. तर नात्यात विश्वास ठेवा, एकमेकांना साथ द्या, अडचणींना धैर्याने सामोरे जा आणि प्रेमाने संसार फुलावा, असं आहे हे वटपौर्णिमेचं व्रत. तर फक्त धार्मिकच नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही वडाचे झाड अत्यंत महत्त्वाचे आहे. तेही मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. हे झाड खूप मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करते. आय होप हे तुम्हाला माहितीच असेल. ऑक्सिजन जे वडाचं झाड आहे ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण करते. शेकडो पक्षी, प्राणी, इतर जीवांना ते आश्रय देते. तर असं काय होतं वडाबद्दल सांगायचं. या ठिकाणी पूजा केली आम्ही छानशी, जी की तुम्ही बघितलीच. तर या ठिकाणी मस्त आम्ही थोडेसे शॉर्ट्स घेतले शॉर्ट व्हिडिओसाठी. ताईंचा तर मी खरंच गजरा सेट केला, तो थोडा ढिल्ला झाला होता. आणि या ठिकाणी बघा, आता आम्ही सर्व ज्या 5 सुवासिनी त्यांची ओटी भरायची होती, पण त्या वडाला फेरे मारत होते. आम्ही त्यांच्यासाठी थोडं वेट केलं आणि मग पूजा केल्यानंतरनं ज्या सुवासिनी असतात 5-7 जेवढी आपली स्वइच्छा, तर इथं ओटी भरली जाते. पहिले तर आम्हीच एकमेकींना हळदी कुंकू दिलं, बिंग जावा आणि त्यानंतरनं बाकीच्या ज्या होत्या तिथं सौभाग्यवती. तर हा खरं तर सौभाग्यवतीचा सण असतो.
वटपौर्णिमा म्हणजे याच्या अगोदर पण हरितालिकेचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. त्याची पण मी छान अशी माहिती जशी की आज वटपौर्णिमेची देत आहे. मला असं वाटतं की माझी जी फॅमिली आहे त्यांना पण मस्त छान असं महत्त्व सांगितलं पाहिजे. सो मी तुमच्यासाठी मस्त ह्याच्यामध्ये छान अशी माहिती सांगितलेली आहे. आणि हे बघा इकडे आम्ही देखील ज्या 5 सुवासिनींची ओटी भरून घेतली वेळेअभावी. सो आणि प्रत्येकाला घाई पण असते आणि यानंतरनं रात्रीच्या पण स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर मग रात्री पण जेवणात छान असा मेन्यू होता आणि आम्हाला इथून जाऊन पण घरी थोडंसं शूट करायचं होतं, कारण की आहोंना आणि दादांना इकडे यायला, दादा तर आलेच होते गाडीत आमच्यासोबत, पण आहोंना नव्हतं जमलं कारण की या ठिकाणी आम्ही आलोय पूजा करून. तर मग आता मस्त आहोंचा वगैरे आशीर्वाद घेतो. ते तर बाहेर यायला नाही बोलले, पण मग इकडे त्यांना कुर्ता घालायला लावलाय. बघूयात आता काय होतं. बोलू नको. हे बघा वटपौर्णिमा स्पेशल छान अशी इकडे मेहंदी काढली आहे. इथं वट सावित्री असं नाव दिलंय आणि बघा हे वटाचं झाड काढलंय आणि हे बघा सण सौभाग्याचा आणि इकडे यांचं नाव काढलंय मस्त. इकडं आम्ही वाट बघून थकलोय खूप जास्त. तो व्हिडिओ मला काही येत नाहीये. सो मग इकडे आम्ही कपड्यांचा आम्ही म्हणजे ताई घालताय. मी तरी वाटच बघते तो आत्ता येईल. साडीत काम सुचत नाहीये. चाललोय आता आम्ही टेरेसवरती शूट करायला. जसं की मी तुम्हाला सांगितलंच, आम्ही आलो आहोत टेरेसवरती. ताई आणि दादांची होती पहिली वटपौर्णिमा. सो आम्हाला काहीशे फोटोज आठवण म्हणून काढायचे पण होते. सो यासाठी आम्ही आलो आहोत टेरेसवरती. इकडे ताई दादांचा नमस्कार घेत आहेत आणि घेतलाच पाहिजे, कारण की पूजा जी आहे आणि उपवास हा आपण नवऱ्यासाठीच पकडतो. आणि इकडे आम्ही देखील मस्त थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले. त्याचेही छान छान शॉर्ट्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. बघू शकता तुम्ही, छान असं वातावरण होतं. सो आम्ही पण या ठिकाणी व्हिडिओचा आनंद घेतला. आय होप तुम्हाला हा जो व्लॉग आहे आजचा तो आवडला असेल आणि ताईंचा माझा पण लुक खूप आवडला असेल. या ठिकाणी मी मस्त आज, मला तर आवडतंच उपवास असेल लाईक हरितालिका किंवा जे आपण म्हणतो वटपौर्णिमा त्या दिवशी ग्रीन कलरची साडी वेअर करायला. तर इकडे आम्ही चौघांनी पण छान असं शूट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर आई ज्या आहे त्यांना सुट्टी नव्हती, तर शाळेत गेल्या होत्या आणि मी आणि ताईंनी सुट्टी घेतली होती. सो मग आईंसाठी आम्ही थांबलो. इकडे आई आलाय. सो त्यांच्यासोबत पण फोटोज काढतोय. आई नव्हत्या आता आलाय. सो आम्ही इथे फोटोज काढतोय. वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याला फेरे मारले 7. वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याला फेरे मारले 7. आज रिन्यू झालाय बॉन्ड. तर पुढच्या जन्मी देशील अशीच साथ. मस्त छान पूजा झाली आहे आणि आता जो उपवास आहे तो सोडायचा असतो रात्री. सो मग जेवणामध्येचा मेन्यू आहे रस, तिखटमध्ये मसाले भात आणि पुरी. सो इकडे आम्ही बनवत आहोत. आंबे स्वच्छ धुवून घेतले रसासाठी. इकडे पुऱ्या बनवत आहेत आणि आई तांदूळ सोलताय आणि गाथा लसूण सोलती. लसूण आणि मसाले भाताची तयारी झाली आहे. आता इकडे फोडणी देऊ आणि एक साईड पुऱ्या तळायचे. आम्ही दोघी जावा दमलेलो आहोत आणि चाललंय. ताई पुऱ्या तळताय, इकडे मी मसाले भात टाकते. असं काही असेल उपवास वगैरे तर माणूस किती जमतं ना. हो खरं, पाय खूप दुखत आहे खरं तर. चला तुमची सगळ्यांची कशी झाली वट सावित्री? आमच्या ताईंची तर पहिलीच होती. माझी किती होती माहिती? 5वी. आता आमच्या अंगणाला 5 वर्ष होणार. सगळे म्हणत होते तुझी पहिली पहिली म्हणजे वैयक्तिक माझं असं मत आहे. या अगोदर पण मी सांगितलेलं आहे की पहिली असो, 5वी असो किंवा 10वी असो, 50वी असो, माणसाने त्याच आवडीने केलं पाहिजे सर्व काही, असं मला वाटतं. प्रियंकाला खूप कॉम्प्लिमेंट भेटले तुझी पहिली वट सावित्री.
आणि ॲक्च्युअलमध्ये ती आमच्या ताईंची होती, ज्या की त्या पण खूप छान दिसत होत्या. पण विषय असा आहे, त्यांना जास्त आवडत नाही आवरायला, पण त्यांनी आज आवरलेलं आहे, जे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल असं मी कन्सिडर करते. तुमच्या पण घरी असंच ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी असंच मेन्यू असं ना? पुरणपोळी. ॲक्च्युली आम्हाला पण पुरणपोळी करायची होती, बट विषय असा आहे ना, असं आहे की आम्ही ते खाऊन खाऊन खूप जास्त वैतागलो पुरणपोळी. आणि आता मम्मीकडे दिंडी पण येणार आहे, तोही ब्लॉग तुम्हाला छान बघायला मिळणार आहे. श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची लोणारवाडी या पुण्यनगरीमध्ये लवकरच दिंडीचं आगमन होत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी आमची ॲनिव्हर्सरी, त्याच दिवशी दिंडी पण येणार आहे. 2 in 1. येस. आणि उपवास म्हटलं ना तर काहीतरी तिखट खायचं असतं, सो तसं आम्ही करणारच होतो पुरणपोळी, पण ह्या सीझनमध्ये खूप जास्त खाल्लं आहे, सो आता इच्छाच नाही होते खायला. पण ठीक आहे, रस खाऊ शकतो आपण, सीझन आहे. छान वास येतोय ना ताई? प्रियंकाने मला मेहंदी काढून दिली. मेहंदी दाखवायला ताईंची ही माझी जी की मी आवडत होता पण मी रात्री काढली होती, पण ना ताईंना वेळ म्हणजे जास्त लेट झालं होतं ना, सो झोप पण महत्त्वाची नाही का, तर मग मी सकाळी काढली अल्तमाशपणे. नेक्स्ट इयर अजून लवकर काढू, पण पुढच्या वर्षाचं कोणाला माहिती नाही का, घेऊन होत आहे. नाही काढ. आदल्या दिवशीच काढायचं. पण छान झाले ओव्हरऑल. त्यामुळे आम्ही ते चूज केलं होतं. पाणी टाकते मस्त आता. नाही, मी आता याची टेस्ट करणार होते माहिती आहे, उपवास सुटला असता, मीठ उभं टाकलंय पण नाही का बरोबर झालंय का नाही. उपवासाच्या दिवशी मोस्ट ऑफ असं होतं, पण वेळेवर लक्षात आलं. तुमच्यासोबत मस्त छान व्हिडिओ शेअर करणार आहे मी, शॉर्ट व्हिडिओ पण. एक साईड आमचा आता राईस होतोय, एक साईड पुरी पण झाली, आता टुवर्ड्स आंब्याचा रस. इकडे रस बनतोय. सो असा काही झालाय डे स्पेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.